चला, पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल, अंतिम डिसिजन असेल. आणि या मॅचला तर आपण पाहिलं देखील, जिथे खुरम सर होते मेन पंच आणि स्क्वेअरलेग पंच आपण त्या ठिकाणी पाहिलं. मुझक्कीर मौलाना सर होते. एकही मॅच त्या मॅचमध्ये एखादाही डिसिजन खऱ्या अर्थानं आपण पाहता पेंडिंग आला नाही किंवा काय तिथे कोणती पंचांकडे खऱ्या अर्थानं दाद मागितली गेली नाही. इतकी चांगली पंचगिरी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिली. चला, आता नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आपण पाहताय या ठिकाणी आमचे मेन पंच तुम्ही पाहणार आहात, जकीन अण्णा आणि त्यानंतर साद सिद्दीकी हे दोन पंच या मॅचसाठी आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतील. आणखीन एक जबरदस्त मॅच मुसा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये सौद 11. दोन्ही टीमला विजय हवाय, विजयासाठी प्रयत्न करतील. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मुसा 11 टीमनं अगोदरच्या मॅचमध्ये विजय संपादित केला, म्हणजे आता त्यांचा एक प्रवास सुखकर झाला आहे. परंतु त्यानंतर जर ही मॅच जर का त्यांनी जिंकली तर मग त्यांच्यासाठी आणखीन प्रवास थोडासा सुखकर होईल. परंतु सौद 11ला ही मॅच जिंकणं फार गरजेचं राहील. पॉईंट्स टेबलमध्ये आपली जागा जर का बनवायची असेल तर मात्र सौद 11साठी ही मॅच फार महत्त्वपूर्ण आहे. पहिलं षटक आपण पाहताय आसिफ आलेत गोलंदाजीसाठी, समोर आपण पाहताय अफजल, नॉन स्ट्रायकरवरती मुझक्कीर मौलाना. मॅचला सुरुवात DPL 2025. हो, पहिला बॉल आडव्या बॅटमधून खेळायचा होता. हे पेटर्न स्ट्रोक आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अफजलचं ऑन साईडला चांगली बॅटिंग करत असतो, अगदी फुल शॉट चांगले मारत असतो. त्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, फाईन लेग या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रन्स येत असतात. तसाच प्रयत्न पहिला बॉलवरती झाला, परंतु तिथे डॉट बॉलच पाहायला मिळाला. हो, हलक्या हातानं कट केला, गॅपमधनं बरोबर बॉल काढलाय गली आणि अगदी पॉईंटच्या मधून बॉलला काढलाय. हो, डीपमध्ये फंबल झालं, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. मिसफिल्डचा हा चौकार आपल्याला इथून पाहायला मिळतो आहे. सहजरित्या बॉल आतमध्ये ढकलू शकले असते, बॉल आतमध्ये ढकलला असता तर कदाचित 2 धावा इथून वाचल्या असत्या. परंतु 4 धावा या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 4 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 वरती. अकाउंट ओपन झाले चौकारानं. आपण पाहताय अफजलच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर गली आणि पॉईंटच्या मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. जिथे गती होती या बॉलवरती त्याला मात्र हलक्यातनं स्लॅश करत असताना चौकार प्राप्त केला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आसिफ यांचा अफजलसाठी थोडीशी फिल्डिंगमध्ये चेंजेस झाली आहे. त्या रिझनमधील जे क्षेत्ररक्षक आहेत बुरान, त्यांना मात्र आता शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डिंगसाठी आणलेत. हो, आणि त्यांच्या डोक्यावरून हा फटका, बॉल सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, बॅक टू बॅक चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते मुसा 11 टीमकडनं. ही मॅच आम्हाला जिंकायची आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आमचं अस्तित्व आम्हाला कायम ठेवायचं आहे. थोडंसं टॉपर होण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत मुसा 11, कारण की अगोदरची मॅच त्यांनी जिंकली आहे. त्यांचे इरादे तर स्पष्ट झालेत. आजचा दिवस त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं चांगलाच राहिला, कारण की पहिली मॅच फेस करत असताना पहिलीच मॅच जिंकले होते. आता सेकंड मॅचमध्ये त्यांचा हा प्रवास इथून चालू आहे. धाव फलकावरती आल्यात. 8 बॉल आतापर्यंत झाले, 3 आसिफ, लेफ्ट हँड राऊंड विकेट. हो, यावेळी पडल्यानंतर आतमध्ये आलाय, शरीरावरती लागलाय. अगदी जर पाहायला गेलं तर दुखापतच झाली आहे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये.
चला दुखापतीतून परत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, बॅटिंगसाठी सज्ज झालाय अफजल. आपण पाहताय डॉट बॉल आलाय, 8 धावा धाव फलक्यावरती. ओ लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. जखमी शेर मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. चौदा धावा धाव फलक्यावरती या षटकारानं. बॉल आतापर्यंत समाप्त झाले 5. 3 ओव्हरची मॅच आहे, 3 षटकांची मॅच आपण पाहताय. ओ हलक्या हातानं, आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर थोडं ओ इथे चुकी झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, परंतु पंचांकडे अपील केली जाते. बॉल नक्की लागलाय कशाला याचं डिस्कशन चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जरी बॉल स्टंपला हिट झाला असता तरी देखील फलंदाज पोहोचले होते. या एकंदरीत धाबा असतील त्या मात्र 5 धावा या बॉलवरती असतील, 5 धावा. चुकी झाली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या 4 धावा बोनसच्या साह्यानं आल्यात. या धावा बचाव करणं फार गरजेचं होतं. बॅकअपला बॉल त्या ठिकाणी फिल्डर होते, परंतु त्यांच्याकडनं देखील मिसफिल्डर झाली आहे. धावसंख्या सरळ फ्लाय होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धाव फलकावरती आल्या. 3 षटकांची मॅच आहे. टार्गेट सेट करते मुसा 11 टीम आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. अफजल चांगली बॅटिंग करतायत. 1 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. इतकी जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये ती अफजल यांची. पुन्हा एकदा सेकंड गेंदवरती आपल्याला पाहायला मिळतील सेकंड ओव्हरमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती बुरान आलाय. गोलंदाजी मार्कवरती षटकार आलाय अफजलच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 25 धावा धाव फलकावरती या षटकारानं आपण पाहताय. एकट्या अफजलच्या बॅटमधून या धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. इतकी जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे या स्पर्धेमध्ये. जे टॉप 5 चे बॅटर आहेत ना, त्या रेसमध्ये आपल्याला अफजल देखील पाहायला मिळतोय. इतक्या धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत त्यानं 25 बनवल्यात. वैयक्तिक टीमचे देखील 25च धावा. बुरांच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. हो यावेळी शॉर्ट बॉल बरोबर गॅपमध्ये. बॉल सरळ चालला मिड विकेटला, सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 29 वरती. अगोदरच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आज चौकार. थोडासा कमी गतीनं शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉल तर मात्र पसंतच आहे अफजलला. त्या बॉलवरती त्यानं आक्रमण केलं बरोबर. अगदी जर पाहायला गेलं तर काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये जे फिल्डर होते त्यांच्या मधून मात्र डीप मिड विकेटला हा फटका चौकार आलाय. गॅप शोधली
4 धावा आल्या, धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वरती. चला मॅच बॉल आलाय तर द्या, नाहीतर मग नवीन बॉल घ्या. हो, इथे देखील आपण पाहता चुकी झाली होती. एकच धाबीतून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 30 वरती. अफजल पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी पुढे सरसावला होता, परंतु मुझक्किर यांनी त्यांना पाठीमागे पाठवलं. जर फेकी ॲक्युरेट झाली असती तर कदाचित अफजलची विकेट थोडीशी धोक्यात आली असती. त्यासाठी मात्र त्यांनी त्याला परत पाठवलं. इथून आपण पाहता एक सिंगल आली आहे. 30 धावा धाव फलकावरती. 3 मध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात बुरान या गोलंदाजानं. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी सेकंड ओव्हरमधील दामद प्रीमियर लीग आपण पाहताय. हो, यावेळी देखील फटका चांगला आहे, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केलं, तोपर्यंत एकच धाव इथून देखील कंप्लीट केली जाईल. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 31. सेट फलंदाज नॉन स्ट्राईकवरती गेल्यानंतर बुराननं मात्र आता चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे, परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन होईल आणि स्ट्राईकवरती आपल्याला इथून पाहायला मिळेल फलंदाज पुन्हा एकदा अफजल. आता त्याच्या विरोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असेल. हो, इथे फटका मिस टायमिंग राहिला. बॉल बराच काल हवेमध्ये सौद आहे. बॉल खाली तानं पकडली एक कॅच आणि अफजलला मात्र इथून परतावं लागतंय. विकेट आली आहे. फलंदाज बाद झालाय अफजल आपण पाहताय. धावसंख्या जर पाहायला गेलं तर अगदी 31 वरती पाहायला मिळते. त्यातील एक धावा किती झाल्या? 31. त्याच्या 30 असतील. 31 धावा धाव फलकावरती. त्यातील 30 धावा एकट्या अफजलनं बनवल्या होत्या. इंडिव्हिज्युअल कडक बॅटिंग केली होती अफजलनं. जबरदस्त स्टार्ट आणि आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये साद आलाय. मागच्या मॅचमध्ये सादनं देखील चांगलीच बॅटिंग केली होती. तो साद आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथून मात्र पंच सांगतात इट्स अ वाईट आउटसाइड ऑफ स्टंप. बाहेर निघालाय. व्हाईट बॉल आलाय. एक बॉल बाकी अजूनही या षटकातील. एक षटक देखील पूर्ण बाकी आहे. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथून डॉट बॉलच
इट्स अ वाईट बॉल. चांगला बॉल होता परंतु थोडासा बाहेर निघाला. बरोबर व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेर न गेला आणि तिथे मात्र व्हाईट बॉल येतोय. तिसऱ्या पंचांकडनं डिसिजन आला व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 33 धावा आल्या धावफलकावरती. आपण पाहता बॅटिंग करत असताना मुसा 11 टीमच्या. हो यावेळी लोअर फुलटॉस ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. चांगली फिल्डिंग झाली आहे. तेवढीच ॲक्युरेट फेकी होणं गरजेचं होतं. तोपर्यंत 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जरूर जाऊन पोहोचेल ते 35. 35 धावा धावफलकावरती. ज्यावेळी अफजल बॅटिंग करत होता वेगानं चालली होती मुसा 11 टीम. मोठे फटके येत होते. मोठे स्ट्रोक पाहायला मिळत होते त्याच्या बॅटमधून. परंतु जसा तो बाद झाला त्यानंतर मात्र धावफलक थोडंसं कमी गतीनं पुढे चाललाय. परंतु धावफलक पुढे चाललाय हे महत्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. एक शेवटचं षटक असेल या सत्रातील, पहिल्या सत्रातील. आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय साऊथ टीमचा कॅप्टन, टीमचा ओनर स्वतः गोलंदाजी मार्क होते. आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. आणि त्याच्या समोर आपण पाहताय मुझक्किर मौलाना 9 सेकंडमध्ये 7 चालू असलेली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मुसा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साऊथ 11. या 2 टीम दरम्यान दोन्ही टीमला विजय हवा आहे. त्या विजयासाठी चालू असलेला हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये ती फाईट. हो आउटसाइड डी ऑफ स्टंप भरपूर बाहेर निघालाय. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. हा पार्ट टाइम गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. जर पाहिलं गेलं तर साऊथ फार कमी वेळा आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. परंतु फलंदाजी फार चांगली आहे साऊथची. हो इथे मिस टायमिंग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तो जेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आपण पाहताय. 2 धावा तिथून कंप्लीटच झाल्यात. ही कॅच पकडणं गरजेचं होतं कारण की शेवटचं षटक आहे. मुझक्किर मौलाना लवकर बाद झाले असते तर मात्र या धाबा थोड्याशा बचावल्या असत्या. कारण की ते जर पाहायला गेलं तर चांगले फलंदाज आहेत. थोडासा संयम जरूर त्यांच्याकडनं घेतला गेलाय. परंतु तो संयम जर का त्यांचा तुटला ना तर मग या षटकामध्ये भरघोस धावा जरूर पाहायला मिळतील. धावसंख्या 38. हो आडवा बॅटमधून हा देखील फटका केला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे त्या ठिकाणी शाहीद आपण त्यांना पाहताय. चांगली फिल्डिंग. एक चांगले फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दामत गावाकडून आपण पाहताय शाहीद एक चांगले फिल्डर आहे. त्यांच्याकडनं काच कधी ड्रॉप होताना पाहायला मिळत नाही. बॉल देखील चांगला कलेक्ट करत असतात. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ही ते देखील आपण पाहताय. चांगलाच बॉल टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. यावेळी पूर्णपणे रीड केले साधला सौदनं आणि त्यानंतर मात्र टाकलेला हा डॉट बॉल. हे बॉल खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे टीमला देखील. हो दूरवरून खेळलेत. फटका तर इथून आपण पाहता प्रयत्न त्या ठिकाणी परंतु प्रयत्न ना अपयश. थोडीशी हाईट कमी पडली नाहीतर मग हा बॉल आतमध्ये आला असता. सहा धाबा इथून पाहायला मिळतील. 6 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 45. 45 धाबा धावफलकावरती आल्यात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक चांगली धावसंख्या धावफलकावरती बनवली आहे. दुपारच्या सत्रामध्ये मोठी धावसंख्या येताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉल. आता फलंदाजांपासून बचायचं आहे. स्वतःला वाचवायचं आहे. स्वतःचा बचाव करायचा आहे फलंदाजांपासून मोठ्या फटक्यांपासून. त्यासाठी मात्र बाहेर बॉल टाकले जातात. हो इथे देखील फटका चांगला केला परंतु मिस टायमिंग राहिलाय. आणि इथे ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा रित्या झेल घेण्याचा प्रयत्न. बरोबर कॅच वरती आले होते आणि मात्र लॉलीपॉप कॅच होती ती सोडली. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती. हो बाहेर निघाला. आणखीन एक वाईटच बॉल पाहायला मिळतोय. आता तिथून जर पाहायला गेलं तर अभित तेच सांगतात एखादा वाईट आला तर चालेल परंतु मोठा फटका नकोय आता कारण की ऑलरेडी धावा आल्यात 48. हो चांगला बॉल टाकलाय. षटक समाप्त झालंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 48. टार्गेट आहे
ते 49चं 49 धावसंख्येचं टार्गेट असेल, ते म्हणजे सौद 11 या टीमच्या अगेन्स्ट. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला फिल्डिंग सेट करून घ्या, लगेच मॅचला सुरुवात करा. चला मॅच स्टार्ट करा. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये धावसंख्या 49 इथून बनवायची आहे. नेक्स्ट मॅच चा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. नेक्स्ट मॅच सालिम 11 आणि अमास 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सालिम 11 टीमचे कर्णधार आणि अमास 11 टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. सालिम 11 आणि अमास 11. चला मॅचला सुरुवात होतीये. पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर कोणता गोलंदाज वापरला जाईल, कारण की अफजल देखील आहे, त्यानंतर जर पाहायला गेलं तर मुझक्किल देखील आहेत आणि त्यानंतर मुसेफ देखील आहे. तिन्ही टॉपर गोलंदाज आहेत.
नदीम खोत मिस्कात नदीम खोत टॉस साठी आलेले आहेत सालीम 11 टीमचे कॅप्टन. सालीम 11 हे अमाश 11 टीमचे कॅप्टन. या आपण सालीम 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत टॉस साठी. आतापर्यंत सालीम 11 टीम 4 मॅच खेळले आहे आणि चारीच्या चारी मॅच जिंकली आहे. या पॉइंट्स टेबल मध्ये टॉप केलं या टीमनं आतापर्यंत आणि त्यांची शेवटची मॅच असेल लीग स्टेज मधील. पहिला बॉल आउटसाइड लेग स्टंप बाहेर निघणारा बॉल पंचांनी मात्र हेरलं ओळखलं आणि त्यानंतर मात्र वाईट करारच दिलाय, वाईटचा इशारा दिलाय आणि आता मात्र एक धाव फलकामध्ये अवंतरच्या साह्यानं ऍड होईल. नेक्स्ट बॉलला पुन्हा एकदा सुरुवात होईल. हो स्लॅश केलाय, शॉट थर्डमॅनला बॉलला आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. आपण साबिरजी मौलाना यांच्याकडून चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कठीण असतं या रिझन मध्ये फिल्डिंग करणं, कारण की ज्यावेळी बॅटवरती बॉल येतो त्याच वेळी वेगानं मात्र बॅट नंतर बॉल आणखीन वेगानं येत असतो. हो यावेळी ऑन साईडला खेळायचं होतं, पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. अभित खोत गरकन गिरकी घेतली जरूर, परंतु बॅट बॉलचा इन्व्हॉल्वमेंट झालंच नाही. एवढी ताकद झोकली होती या फटक्यासाठी पूर्णपणे. अगदी आपण पाहताय बॉडी स्ट्रेच करत असताना गोल फिरले, परंतु बॉल जर पाहायला गेलं तर थोडासा खाली राहिलाय, थोडासा चकमा देत गेलाय एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी मुझक्कीर मौलाना यांची. राईट हँड राऊंड विकेटनं आता मात्र आणखीन एक डॉट बॉल. आता कमी गतीनं फसवा चेंडू समोर आपण पाहताय. एकाच ऍक्शन न खऱ्या अर्थानं हे चेंडू टाकत असताना स्लोवर देखील आपण पाहताय. तेवढाच गतिमान कटर या सगळं काही गोष्टी या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतात. मुझक्कीर मौलाना समोर आपण पाहताय. अभित खोत थोडासा व आणखीन एक दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल ओळखले मुझक्कीर यांनी की बॅट खऱ्या अर्थानं वेगानं येते अभितची. अशा वेळी मात्र थोडंसं कमी गतीनं बॉल टाकले तर मात्र ते सोपं राहील आपल्यासाठी आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसरा निर्धाव चेंडू आतापर्यंत आलाय. 2 धाव फलकावरती, एक वाईटची एक सिंगल. हो समोर टाकला होता ओव्हर पिच, तो देखील कमी गतीनं. हो कॅच ड्रॉप. मुसेफ कडनं कॅच सुटली आहे. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती. एक मोठा फटका अपेक्षित असेल सौद 11 टीमला. एक मोठा फटका आला तर मात्र ही मॅच थोडीशी पुढे जाईल आपल्यासाठी. हो ऑन साईडला खेळलाय, दूरवरून खेळलेत, अगदी वाईट वरून बॉलला उचललाय. अगदी जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेटला बॉल जाईल तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होते. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचते ते 4 वरती. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. मुझक्कीर यांच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये धावा इथून बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 45. चला सालीम 11 आणि अमाश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला रिक्वेस्ट आहे टॉस साठी या. अमाश 11 आणि सालीम 11 एक षटक देखील समाप्त झालंय. टॉस साठी यायचंय.
गोलंदाजी मागवती मुसेब आलाय. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय राऊंड द विकेटने, राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. 12 बॉल 45 धावसंख्येची गरज आहे अजूनही. चांगला बॉल मुसेफचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे मुसेफ देखील आपण पाहताय. दामट टीमकडनं सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी होताना त्याच्याकडनं पाहायला मिळतीये. तो आता गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये आलाय. पहिला चेंडू त्यानं निर्धाव टाकलाय. दोन्ही टीम सालिम 11 आणि अमाश 11. हो चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय स्लॅश करण्याच्या नादामध्ये बादशे अगदी वरची कडा घेतली आणि तिथून मात्र फलंदाज अबिद खोत बाद. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 6 वरती. हो इथे देखील मिस टायमिंग. आणखीन एक विकेट. आनस देखील बाद. हो खतरनाक यॉर्कर. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. मिजान आलाय नवीन बॅटर. सॅकिंग गेनवरती आपण पाहताय डॉट बॉल आला मिजानच्या विरोधामध्ये आपण पाहताय. चांगला यॉर्कर या ठिकाणी आपण पाहताय मुसेफचा. हो चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी शादाबाई आपण पाहताय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव सॉरी डॉट बॉल आलाय. धाव मात्र मिळालीच नाही. आता येणारे 6 बॉल बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 43-43. 6 बॉलमध्ये 43 धाव संख्येची आवश्यकता आहे सौदी 11 टीमला.
दिशान बॅटिंगसाठी. हो चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. हो फटका चांगला आहे, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. अजूनही चार चार नाही 3 बॉल. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. आपण पाहताय मुस्तकीन. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 बॉल आहेत बाकी. चला टॉस टॉस घ्या. आणि यावेळी मात्र एक बॉल बाकी आहे, खेळू द्या त्यांनाच. आमास 11 टीम टॉस जिंकली आहे, त्यांचा डिसिजन फिल्डिंग. शोएब आलाय बॅटिंग करण्यासाठी. शोएबच्या एक षटकारासाठी 500. शोएबने षटकार मारला तर 500. हो शोएबने इथे बॉल मात्र हा डॉट बॉलच केला. सत्र समाप्त झालं, मॅच जिंकली आहे ती मात्र मुसा 11 टीमनं. 4 मॅच मध्ये मुसा 11 टीमनं 2 मॅच जिंकल्यात.